हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपल्या स्वामी भक्तांसाठी सुवर्णक्षण असलेला आणि कोणत्याही सणापेक्षा कमी नसलेला दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, ज्याची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात। तो क्षण यावर्षी 20 मार्च रोजी शुक्रवारी आला आहे। स्वामींचे आपल्या आयुष्यातील स्थान खरंच खूप महत्त्वाचे आणि सर्वात मोठे आहे। तर या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून आपल्याला खूप साऱ्या सेवा उपासना स्वामी समर्थ महाराजांच्या करायला मिळणार आहेत। त्यातीलच सर्वात महत्त्वाची आणि स्वामींची आवडती सेवा ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण, जे की कोणी 21 दिवसांचं करेल, कोणी 5, 7, 11 याप्रमाणे करणार आहे। या पारायणाचं संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा, म्हणजे तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळून जाईल। आता जर 21 दिवसांचे पारायण तुम्ही करणार असाल तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या 21 दिवसांच्या काळात तुम्ही रोजचे एक पारायण याप्रमाणे 21 दिवसांचे पारायण करू शकता। किंवा जर तुम्हाला काही अडचणी वगैरे असतील तर हे पारायण तुम्ही आधी चालू करू शकता, किंवा 20 तारखेच्या नंतर पुढे जरी हे पारायण समाप्ती होत असेल तरी चालेल, का त्यामध्ये काहीच हरकत नाही। तर हे पारायण सुरू करण्याआधी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, म्हणजे संकल्पयुक्त पारायण जर तुम्ही करणार असाल तर हा संकल्प कसा करायचा, पारायण काळात उपवास करायचा का, वेगळी पूजा मांडणी करायची असते का, या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता प्रत्येकालाच 21 दिवसांचे पारायण करणे शक्य होत नाही, तर संसारिक अडचणी असतात, त्यामध्ये काही महिलांच्या अडचणी असतील तर मग तुम्ही 5, 7, 11 या प्रमाणात देखील पारायण करू शकता, किंवा एक पारायण देखील तुम्ही या दिवशी करू शकता। आता तुम्ही किती पारायण करणार आहात, त्याची सुरुवात कधी करणार आहात, रोजचे किती अध्याय घेणार आहात हे तुमच्यावरती आहे। त्याचे नियोजन तुम्ही व्यवस्थित करावे आणि त्याप्रमाणे त्यास सुरुवात करावी। आता ज्या दिवशी आपण पारायणाची सुरुवात करणार आहोत त्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो। तर हा संकल्प कसा घ्यायचा, तर प्रथम ज्या दिवशी आपण पारायणाची सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सर्वात आधी लवकर उठून स्नान वगैरे करून चांगले वस्त्र, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। ते पारायण काळामध्ये काळे वस्त्र तेवढे तुम्ही परिधान करू नये। तर रोजची देवपूजा करायची, उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करायचं, त्यानंतर स्वामींची पूजा करावी। जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता, किंवा मग देवघरासमोरच तुम्ही हे पारायण देखील करू शकता। तर स्वामींची पूजा करावी, त्यांची प्रार्थना करावी व पारायणास सुरुवात करायची आहे। तर पहिल्या दिवशी आपल्याला पारायणास सुरुवात करण्याआधी संकल्प घ्यायचा असतो। तर हा संकल्प कसा घ्यायचा, संकल्प वाचनाच्या आधी घ्यायचा आणि तो एकदाच करायचा असतो। संकल्प करताना डाव्या हाताने उजव्या हातात थोडेसे पाणी घ्यावे, त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा ठेवायच्या आहेत, एक फूल ठेवायचे आहे, मनामध्ये कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे, आपले नाव बोलायचे आहे, त्यानंतर आपले गोत्र, त्यानंतर तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करताय ती इच्छा बोलावी आणि किती पारायण करताय ते बोलावे। त्यानंतर हे पाणी तुम्ही प्लेटमध्ये खाली सोडून द्यावे। अशा प्रकारे आपल्याला संकल्प घ्यायचा असतो। त्यानंतर नमस्कार करावा, ग्रंथाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी, नमस्कार करावा। प्रथम नित्यसेवेच्या पुस्तकातील स्वामी स्तवन वाचावे, त्यानंतर मग अध्याय वाचनास सुरुवात करावी। जर तुम्ही एक पारायण करणार असाल पहिल्या दिवशी तर 1 ते 21 अध्याय या ग्रंथातील सर्व वाचन करून झाल्यानंतर तुम्ही ग्रंथ उचलून जागेवरती ठेवू शकता, किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जर हा ग्रंथ हलवायचा नसेल तर तुम्ही तेथेच तो ग्रंथ झाकून ठेवला तरी चालेल। त्याच जागी ग्रंथ पूर्ण पारायण होईपर्यंत ठेवावा, किंवा मग उचलून ठेवला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा। त्यानंतर तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। 11 वेळा शक्य होत नसेल तर 1 वेळा म्हटला तरी चालेल। त्यानंतर मग तुम्ही आरती करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे, मुजरा करायचा आहे। आता यात तुम्हाला एकाच बैठकीत, म्हणजे जर एकाच वेळेत 21 अध्याय वाचणे शक्य होत नसेल तर मग तुम्ही सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय किंवा मग संध्याकाळी 7 अध्याय याप्रमाणे देखील हे पारायण करू शकता। बऱ्याच जणांच्या पायदुखी किंवा गुडघेदुखी अशा प्रकारचे काही मेडिकल प्रॉब्लेम असतात, तर त्यांना खाली बसायला शक्य होत नाही, तर त्यांनी मग खुर्चीवर बसून देखील हे वाचन तुम्ही केले तरी चालेल। बघा, सेवा करताय ती कशी करताय यापेक्षा तुम्ही सेवा करताय ना याला जास्त महत्त्व आहे। ती सेवा तुम्ही मनातून मनोभावे करा तर ती नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचते। तर या पारायण काळात उपवास करावा का, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे हा उपवास करू शकता।
आता यात उपवास केलाच पाहिजे असं काही नाही. जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही एक वेळा जेवण करून देखील उपवास करू शकता किंवा मग उपवास नाही धरला तरी चालेल. तुम्ही आता एका बैठकीत पारायण करताय तर तुम्ही संपूर्ण दिवसभर हे पारायण झाल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडू शकता किंवा आता प्रत्येकालाच एका बैठकीत पारायण करणे शक्य होणार नाही तर मग तुम्ही जेवण करून देखील मग वाचन करू शकता. आता बऱ्याच जणांना हे शक्य होणार नाही, मग त्यांनी जेवण करून वाचन केले तरी चालेल. तर आता बऱ्याच जणांना असं वाटतं की पारायण झाल्याशिवाय जेवण करायचे नाही, मग ते सकाळी लवकर उठून संपूर्ण ग्रंथाचे वाचन करून मग जेवण करू शकता. अशा प्रकारे देखील तुम्ही या गोष्टी करू शकता. तर एक वेळ जेवून देखील तुम्ही पारायण करू शकता. तुमची इच्छा, तुम्हाला जसे वाटेल, तुम्हाला जसे शक्य होईल, जेवढे झेपेल त्याप्रमाणे करावे. स्वतःला त्रास करून कोणत्याच गोष्टी करू नये. देव काही म्हणत नाही की देव फक्त आपली भक्ती बघत असतो. तुम्ही काय करताय, कसे करताय यापेक्षा किती मनातून करताय, किती भक्तिभावाने करताय हे महत्त्वाचे असते. आता याची पूजा मांडणी वगैरे करायची असते का, तर याची वेगळी पूजा मांडणी वगैरे काहीच करायची आवश्यकता नाही. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला वेगळी अशी पूजा मांडणी करून हे पारायण करायचं आहे तर मग तुम्ही करू शकता. तर त्या ठिकाणी मग तुम्ही पाट वगैरे चौरं घ्यायचं आहे, त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरायचे आहे, त्यावरती तुम्ही पोथी ठेवायची आहे. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवायची आहे. मूर्तीला पहिल्या दिवशी चांगला पंचामृताने किंवा पाण्याने किंवा दुधाने, दुधाने तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही जलाभिषेक करायचा आहे, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. जर फोटो असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यावी, त्याला हळदी कुंकू अक्षदा हिना अत्तर फुले अर्पण करावी. जर मूर्ती असेल तर मूर्तीलाही हळदी कुंकू अक्षदा चंदन अष्टगंध त्याचबरोबर हिना अत्तर लावायचे आहे. वस्त्र असतील तर ते घालायचे आहे, फुलं अर्पण करायचे आहे. कलश स्थापना देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा प्रकारे मांडणी करून मग तुम्ही त्याच ठिकाणी ग्रंथ ठेवून तेच 21 दिवसांचे पारायण करू शकता. मग त्याच ठिकाणी तुम्ही हे वाचन करावे आणि मग संपूर्ण पारायण झाल्यानंतर आरती देखील करावी. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा पारायणाचे उद्यापन असते त्यावेळी नैवेद्य देखील दाखवायचा असतो. त्याचा व्हिडिओ पुढे लवकरच येईल. अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण सेवा करायची आहे. तुम्हाला जेवढे आणि जसे पारायण करणे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही करावे. केवळ एक पारायण जरी केले तरी ते मनोभावे आणि मनातून करावे. बघा, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच या सर्व गोष्टी तितका वेळ देऊन करणे शक्य होत नाही, परंतु तुम्ही त्या वेळातही थोडासा वेळ काढून कमीत कमी एक पारायण तरी या काळामध्ये अवश्य करावे. तसेच या पारायण काळामध्ये काही गोष्टी आहेत त्या वर्ज्य करायच्या आहेत. त्यामध्ये परान्न वर्ज्य करायचं आहे, मांसाहार करायचा नाही आहे, त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन देखील या काळामध्ये करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. चांगल्या भावनेने, चांगल्या मनाने ही सेवा तुम्ही कराल ती स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचते व स्वामी देखील आपल्या भक्तांना कधीच काही कमी पडू देत नाहीत आणि जास्तीत जास्त या सेवा आपल्याला करायच्या आहेत. चला तर मग मी ते व्हिडिओ सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.